23 मार्च 23 मार्च आपलं युवा प्रशिक्षणार्थ्याचं आंदोलन आहे. तर आपण सर्व युवक युवतींनी आपला हक्क म्हणजे रोजगार, या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबने आपल्याला असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हा युवतींना आम्ही रोजगार देऊ. पण आतापर्यंत आपल्याला या सरकारने रोजगार नाही दिलेला आहे. तर आपण रोजगार प्राप्त करण्यासाठी, आपण रोजगार मिळवण्यासाठी आपलं 23 तारखेला आंदोलन आहे. तर आपल्या आंदोलनामध्ये आपण सर्व युवक युवतींनी आपला हक्क करिता, रोजगाराकरिता आपण आझाद मैदान मुंबईला आलं पाहिजे. आतापर्यंत आपण खूप असे आंदोलन केलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये आपल्याला या सरकारने आपली रोजगाराची मागणी पूर्ण नाही केलेली आहे. पण भाऊ बहिणींनो, आता अधिवेशन चालू आहे. तर या अधिवेशनामध्ये आपल्या युवक आणि युवतींचा विचार या महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. आपण युवा प्रशिक्षणार्थ्यांनी यांना खूप अर्ज दिले आहे, खूप निवेदनं दिलेले आहे. त्या निवेदनाची पूर्तता या सरकारने अवश्य करावी असं आम्हा सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना वाटते. आणि आम्ही या निवेदनातून या सरकारला तुम्ही दिलेलं आश्वासन, तुम्ही आम्हाला सांगितलेलं आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, रोजगाराची मागणी या निवेदनामध्ये आम्ही या सरकारना केलेली आहे. तर तुम्ही शक्यतो लवकरात लवकर आम्हा युवा प्रशिक्षण या अधिवेशन काळात आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार द्यावा. आता गडचिरोली जिल्ह्याने एका आंदोलनाचे नियोजन केलेले आहे आणि त्या आंदोलनामध्ये युवा युवती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहे. आणि या सरकारने जर आमची ह्या 23 तारखेला आमची मागणी पूर्ण नाही केली तर सर्व युवक युवती या सरकारचा एकदम निषेध करणार आहेत. आणि रोजगार द्या. आम्ही तर आतापर्यंत असंच म्हणत आलेलो आहे की तुम्ही आमचे मागण्या पूर्ण करा, तुम्ही आम्हाला रोजगार द्या असं म्हणत आहे. पण आता तुम्ही नक्की आमचा विचार करा, नाहीतर आम्हाला पण आतंकवादी बनावं लागेल. आणि आमचे युवक युवती तयारच आहेत की आम्ही आता खूप आमचा वेळ ह्या प्रशासनाने घेतलेला आहे. आणि आम्हाला जे सांगितले होते आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, तो रोजगार पण आम्हाला नाही दिलेला आहे. तर आम्ही आपल्याला असं सांगू इच्छितो की तुम्ही आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा या अधिवेशनामध्ये तुम्ही अवश्य विचार कराल आणि विचार करायलाच पाहिजे. आम्ही आतापर्यंत 22-23 आंदोलन केलेली आहे, पण अद्यापही या सरकारने, या गेंदड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हा युवकांचा विचार नाही केलेला आहे. तर मी या सरकारला माझ्या व्हिडिओ थ्रू असं सांगतो की तुम्ही आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना अवश्य रोजगार द्या. तुम्ही आम्हा गरजू युवा प्रशिक्षणार्थ्यांचा विचार करा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ
आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या युवा प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा. आणि 23 तारखेला तर आपल्याला आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहायचंच आहे. धन्यवाद.